नमस्कार मित्रांनो. आज दिनांक 1 नोव्हेंबर 2023. ठीक आहे. लोकसत्ता न्यूजपेपरचं ॲनालिसिस आपण थोडक्यात बघणार आहोत नाशिक ॲडिशनच्या संदर्भातलं. तर पहिली बातमी आपण घेण्यापूर्वी आर्थिक घडामोडींना पहिल्यांदा आपण प्राधान्य देणार आहोत. आजच्या 1 नोव्हेंबर 2023 या वर्तमानपत्रातलं पहिली बातमी, त्यामध्ये कापूस उत्पादनास 30% घट होण्याची शक्यता किंवा असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आता हा जो कापूस उत्पादनातली 30%वरची घट नमूद करण्यात आलेली आहे, त्याचा संबंध तुमचा अभ्यासक्रम भारतीय अर्थव्यवस्था आणि भूगोल यामध्ये येईल. उपघटक कोणकोणते आहेत तर कृषी अर्थशास्त्र आहे, कृषी क्षेत्र आणि प्राथमिक क्षेत्र या दरम्यान हे घटक येतात. मुद्दा कोणता आहे तर कापूस उत्पादनात, आणि विशेष करून कोणतं कापूस उत्पादन, खरीप हंगामातील. येतं लक्षात, खरीप, रब्बी असे उत्पादनाचे भाग केलेले आहेत. येतं लक्षात. तर आपल्याला ते माहिती आहे, खरीप हंगाम आहे, रब्बी हंगाम आहे. येतं लक्षात. त्यानंतर आता रब्बी हंगाम सुरू झालेला आहे. येतं लक्षात. खरीप संपून हिवाळ्यामधला जो हंगाम असतो त्याला रब्बी हंगाम असं आपण म्हणतो. तर हा जो खरीप हंगाम आहे म्हणजे पावसाळ्यातला जो हंगाम आहे, याच्यामध्ये झालं काय तर आपण थोडक्यात या ठिकाणी बातमीमध्ये काय म्हटलेलं आहे बघूया. तर ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने दिलेली उघडीप, मोसमी आणि बिगर मोसमी पाऊस न झाल्यामुळे राज्यात कापूस उत्पादनामध्ये 30% घट किंवा त्यापेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात विशेष करून या तुटीची शक्यता सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रातला कोणता प्रांत या ठिकाणी नमूद केलेला आहे? मराठवाडा. येते लक्षात. आता याच्या संदर्भातली एक न्यूज आहे, पुढे त्या येणारच आहे. पण पहिले आता आपण कशाच्या उत्पादनाच्या बाबतीत बोलतोय? कापूस उत्पादनाच्या बाबतीत. उत्पादन कमी होणार आहे. आता उत्पादन ज्या वेळेला या ठिकाणी कमी होणार आहे असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे, त्यावेळेला म्हणजे उत्पादन, येते लक्षात, उत्पादन कमी मात्र काय असणार आहे? मागणी जास्त असणार आहे. उत्पादन कमी आणि मागणी जास्त म्हणजे भाव कसे राहण्याची शक्यता आहे तर भाव जास्त राहण्याची शक्यता आहे. येत्या लक्षात. हा त्या ठिकाणी भाग आपला महत्त्वाने या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे, कारण या बातमीच्या पुढचा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या ठिकाणी पावसाअभावी मराठवाड्यातील कापसाचे मोठे नुकसान झालेले आहे. विदर्भात चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे. तुलनेने मराठवाड्याच्या तुलनेत विदर्भात चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे, मात्र कमी पाण्यामुळे कापसाचा दर्जा घसरला आहे. उत्पादन जरी जास्त झालं तरी मात्र कापसाचा दर्जा घसरणार आहे किंवा घसरू शकतो अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली. परिणाम काय होतील तर परिणाम होतील राज्यातील सूतगिरण्यांना कर्नाटकातील विजापूर, चिकमंगळूर, धारवाड आदी भागात यंदापेक्षा अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे कापसाचा दर्जा घसरलेला आहे. आता बघा, कापूस हा जो घटक आहे, हा घटक तुमचा कापड उद्योगाला काय करतो? प्रभावित करतो. येतं लक्षात. कापड उद्योग प्रभावित होतो. येतं लक्षात. आणि त्याच्यामुळे कापड उद्योग आणि त्याच्या तत्सम उद्योगांमध्ये भाववाढ होण्याची शक्यता आहे. येत्या लक्षात. त्या ठिकाणी सरकार काय उपाययोजना करतं ते बघणं आता क्रमप्राप्त ठरणार आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण आता पहिल्या न्यूजच्या बाबतीत बघितला. कापूस उत्पादनास 30% घट. पुढचा मुद्दा त्याच दरम्यानचा, तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे कालच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये. दुष्काळ म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये ड्रॉट म्हणतो. येत्या लक्षात. महाराष्ट्रातल्या 40 तालुक्यांमध्ये जाहीर करणार. ठीक आहे. आता ही बातमी जर आपण व्यवस्थित बघितली तर त्यामध्ये काय मेन्शन केलेलं आहे मित्रांनो? मंत्रिमंडळाचा निर्णय आहे की 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा. त्यामध्ये कर्जवसुली स्थगिती, विद्यार्थ्यांची शुल्क माफ, अशा काही गोष्टी त्या ठिकाणी मंजूर करण्यात आल्या त्या बैठकीमध्ये. आता हे 40 जे तालुके आहेत ते पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यातील 40
तालुक्यांना काय करण्यात आलेलं आहे, दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आलेलं आहे. कालची जी मंगळवारचं मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी काही वेगवेगळ्या सवलती देण्यात आलेल्या आहेत, त्या आपण बघणारच आहोत. येते लक्षात. आता त्या ठिकाणी महत्त्वाची बाब आहे की दुष्काळ जाहीर करताना कोणता निकष घेण्यात आला, तर त्यातही 15 ते 20 जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सलग 21 दिवस पाऊस न पडल्याने पेरण्या वाया गेलेल्या आहेत. म्हणजे इथे लक्षात, सलग काय झालेलं आहे, सलग 21 दिवस पाऊस नाही. येत्या लक्षात, सलग 21 दिवस पाऊस नाही. अशा भागात पेरण्या वाया गेलेल्या असल्यामुळे त्या ठिकाणी ते दुष्काळ जाहीर करावा, आणेवारी कमी झालेली आहे, असा प्रकारचा हा निकष लावलेला त्या ठिकाणी गृहीत धरण्यात आलेला आहे, असं या ठिकाणी स्पष्ट प्रमाणात दिसतं. यंदाच्या पावसात एकूण सरासरीच्या किती टक्के घट झालेली आहे, तर 13.4% घट झालेली आहे. बघा, यंदाच्या पावसात सरासरीच्या 13.4% घट झालेली आहे. कापसाच्या मगाशीच्या बातमीमध्ये आपण बघितलेलं आहे की 30% घट किंवा 30%पेक्षा अधिक घट अपेक्षित आहे. पाऊसच कमी, त्याच्यामुळे उत्पादनावर तर परिणाम होणारच आहे. मात्र हा पाऊस किती कमी झाला, तर 13.4% सरासरीचा पाऊस कमी झालेला आहे, असं आपल्याला या ठिकाणी बातम्यांमधून निदर्शनास येतं किंवा ऑथेंटिक न्यूजमधून वाचायला मिळत आहे किंवा ते माहिती आपल्याला मिळत आहे. येत्या लक्षात. आता रब्बी हंगामातल्या पण 12% पेरण्या याचं लक्षात, त्या काय झालेल्या आहे, कमी झालेल्या आहे. ओके. आता ज्या वेळेला या प्रमुख बाबी आपण या ठिकाणी बघत आहोत, 40 तालुक्यांमध्ये काय झालेलं आहे, दुष्काळ आहे. येतं लक्षात. या 40 तालुक्यांमध्ये कोणकोणते तालुक्यांचा समावेश आहे, तर नंदुरबार, चाळीसगाव, भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड, मंठा, छत्रपती संभाजीनगर, सोयगाव, मालेगाव, सिन्नर, येवला, पुरंदर, सासवड, बारामती, वडवणी, थारूर, अंबेजोगाई, रेणापूर, वाशी, धाराशिव, लोहारा, बार्शी, माळशिरस आणि सांगोला, अशा 40 पैकी 16 जे तालुके आहेत ते कसे आहे, गंभीर. येतं लक्षात. 40 पैकी 16 कसे आहे, गंभीर परिस्थितीमध्ये आहे दुष्काळाच्या, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. मग उरलेले जे आहेत 16 ते कसे आहेत, तर ते मध्यम दुष्काळ जाहीर करतात. म्हणजे किती याच्यात विभागणी केलेली आहे, गंभीर आणि मध्यम स्वरूपाच्या दुष्काळ या प्रमाणामध्ये हा विभागून घेण्यात आलेला आहे किंवा त्याचा अभ्यास करण्यात आलेला आहे. येतं लक्षात. आता टप्प्याटप्प्याने पुढच्या आम्ही बैठका घेऊ आणि तशी मान्यता दिवस याच्या पुढच्या बातम्यांमध्ये म्हटलेलं आहे कॅबिनेटमध्ये. तर आता याच्यामध्ये सवलती काय काय देणार आहे, हे सगळ्यात महत्त्वाच्या बाबी आपण या ठिकाणी बघणार आहोत. सवलती काय, जमीन महसुलात सूट, पीक कर्जाच्या वसुलीत स्थगिती, कर्जाचे पुनर्गठन, कृषी पंपाच्या वीज बिलात 33.5% सूट, विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे. येतं लक्षात. आणि इतर त्याही बाबी आहेत, पण आर्थिक बाबीमध्ये या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, त्या आपण सुरुवातीला बघूया. बघा मित्रांनो, शब्दछल कसा असतो, जमीन महसुलीत सूट, काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, सूट हा शब्द वापरलेला. पुढं आहे पीक कर्जाच्या वसुलीस स्थगिती. येतं लक्षात. कर्जाचे पुनर्गठन. ओके. कृषी पंपाच्या वीज बिलात सूट 33.5%. कृषी पंपाच्या वीज जोडण्या खंडित न करणे. बघा, जमीन महसूल हा जो आहे तो सुटीमध्ये घेतलेला आहे. म्हणजे या ठिकाणी काय देण्यात येणार आहे, कन्सेशन देण्यात येणार आहे, म्हणजे सवलत देण्यात येणार आहे. ती माफ करण्यात आलेली नाही, माफी देण्यात आलेली नाही. म्हणजे 100 रुपये जर तुमचा कर असेल, जमीन महसूल कर असेल, तर 100 पैकी कदाचित तुम्हाला 10 रुपये जर माफी दिली तर तुम्हाला 90 रुपये तर भरायचेच आहे, असा त्याचा अर्थ होतो. सूट म्हणजे सवलत आहे, ती माफी नाही. येतंय लक्षात. पीक कर्जाच्या वसुलीस स्थगिती. कर्जाच्या वसुलीस स्थगिती नाही आहे. पहिला आहे
पीक कर्ज, कर्जाचे जे विविध प्रकार असतात त्याच्यामध्ये फक्त कोणत्या कर्जाच्या वसुली स्थगिती दिलेली, पीक कर्ज, क्रॉप लोन जे असतात 18 महिन्यापर्यंतचे. येत्या लक्षात अर्थशास्त्रामध्ये बँकिंग सिस्टीममध्ये ज्या वेळेला तुम्ही अभ्यासाल त्यावेळेला तुम्हाला त्या बाबी कळतील. पीक कर्ज येत्या लक्षात, पीक कर्ज कितीपर्यंतचं असतं आपण म्हटलो, 18 महिन्यांपर्यंतचं असतं. येत्या लक्षात तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की 18 महिन्याचा हा कालखंड कोणत्या पिकाला गृहीत धरून ठरवण्यात आलेला आहे. पीक कर्जाचा 18 महिन्याचा कालखंड आहे. ठीक आहे. आणि एक महत्त्वाची विनंती, हा व्हिडिओ जे तुम्ही बघत असाल त्याला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांशी मित्रपरिवाराशी शेअर करा, ही तुम्हाला नम्र विनंती. ठीक आहे. पीक कर्जाचं बद्दल आपण बोलत होतो. वसुलीस काय करण्यात आलेली आहे, स्थगिती देण्यात आलेली आहे. स्थगिती म्हणजे काय केलेलं आहे, त्यांना थोडा वेळ पॉज देण्यात आलेला आहे, मात्र ती रद्द नाही करण्यात आलेली. म्हणजे कर्जमाफी येत्या लक्षात देण्यात आलेली नाही. ते कर्जाची जी वसुली होती ती व्याज मागायला जातात किंवा ते तगादा लावतात, ते तगादा लावू नये अशा प्रकारची ही स्थगिती तात्पुरती त्या ठिकाणी आहे. कर्जाचं पुनर्गठन, मग जर कर्ज स्थगित केलेलं आहे तर ते स्थगित कर्ज फेडण्यासाठीला जर त्याला आणखी मुदतवाढ देण्यात येत असेल तर त्याला नवीन कर्जासाठी तो पात्र आहे का, भूतकाळातल्या कर्जातली त्याने योग्य वेळेला परतफेड केलेली आहे का, याच्यानुसार त्याला भविष्यात किती कर्ज मिळू शकतं याची आकडेवारी मांडणं म्हणजे कर्जाचं पुनर्गठन होय. येत्या लक्षात. इकॉनॉमीचं ज्या वेळेला आपण लेक्चर बघू बँकेच्या सिस्टीममधलं किंवा कृषीच्या संदर्भात, त्यावेळेला मी हा मुद्दा व्यवस्थित समजावून सांगेन. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे, कृषी पंपाच्या वीज बिलात सूट देण्यात आलेली आहे. किती टक्के सूट आहे, 33.5%. म्हणजे 100तून 33.5%. तुमचं बिल जर 100 रुपये आलं तर 100 रुपयामधून 33.5% सूट देईल, मात्र उर्वरित तुम्हाला भरणं आहे. येतं लक्षात. आणि जर हे भरलेलं नसेल तर त्याला सवलत देण्यात यावी. उरलेलं जे आहे 33.5 सवलत वजा जाता पर्सेंटेजमधून, तर ती सवलत वजा जाता जे काय आहे ते भरण्यासाठी संबंधित शेतकऱ्याला मुदत द्यावी. ते भरलं नाही म्हणून त्याची वीज जोडणी खंडित करू नये, अशा प्रकारचा मुद्दा या ठिकाणी नमूद करण्यात आलेला आहे. येतं मित्रांनो लक्षात. तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. पहिलं बघितलं कापूस आणि दुसरं बघितलं त्या ठिकाणी आपण दुष्काळाच्या बाबतीमध्ये. ओके. तर पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे इकॉनॉमीच्या संदर्भातला. बातमीचं टायटल आहे, येते लक्षात, अपारदर्शी निवडणूक रोख्यांमुळे लोकशाहीला धोका. हा जो संबंधित मुद्दा आहे मित्रांनो, तो भारतीय अर्थव्यवस्था या विषयाशी संबंधित आहे. सार्वजनिक वित्त हा जो टॉपिक आहे त्याच्या संदर्भातला आणि शासकीय महसूल. दुसरा महत्त्वाचा विषय अशी हा मुद्दा डील करतो, भारतीय राज्यघटना, त्यामधला निवडणूक आयोग आणि निवडणूक निधी या संदर्भातला ही बातमी, ही न्यूज तुम्हाला मला अत्यंत महत्त्वाची आहे. अपारदर्शी म्हणजे नॉन ट्रान्सपरंट किंवा अपारदर्शक मराठीमध्ये. निवडणूक रोखे, आता निवडणूक रोख्यांना काय म्हणतात इंग्लिशमध्ये, तर त्याला म्हणतात इलेक्ट्रोल बॉन्ड्स. येतं लक्षात. हे इलेक्ट्रोल बॉन्ड्सच्या संदर्भात आहे. म्हणजे जे पक्ष निवडणुका लढतात, येतं लक्षात, जे पक्ष निवडणुका लढतात या निवडणूक लढणाऱ्या पक्षांना जो पक्ष निधी उभारावा लागतो, पक्ष फंड उभारावा लागतो, पार्टी फंड उभारावा लागतो, हा पार्टी फंड आता त्यांना रोख स्वरूपात, येतं लक्षात, रोख पैसे जमा नाही करता येणार किंवा चेक वगैरेच्या स्वरूपात त्यांना जमा करता येणार नाही. त्यांना काय करावं लागेल, तर हे इलेक्ट्रोल बॉन्ड्स जे आहेत हे त्यांना त्या पक्षासाठी विकत घ्यावे लागतील आणि इनडायरेक्टली त्या पार्टी फंडमध्ये तो पैसा जमा होईल. एक प्रकारचा पक्षाला मिळणारे निधीचा सोर्स हा कसा आहे, प्रामाणिक आहे की अप्रामाणिक आहे, व्हाईट लेबल्ड मनी आहे की ब्लॅक लेबल्ड मनी आहे, योग्य ठिकाणावरून येतोय की अयोग्य ठिकाणावरून येतोय, अशा प्रकारच्या या चुकीच्या घटकांना चाप बसावा म्हणून सरकारने ही योजना 2018ला आणलेली. इलेक्ट्रोल बॉन्ड्स ही संकल्पना 2018च्या बजेटला ती प्रेझेंट करणार. त्याच्या अगोदर 17ला पण तो भारताच्या केंद्रीय बजेटमध्ये नमूद करण्यात आलेला
होतात. त्यामुळे तो भारतीय अर्थव्यवस्था इंडियन इकॉनॉमीचा पण भाग आहे आणि भारतीय राज्यघटना इंडियन पॉलिटीचा पण हा महत्त्वाचा मुद्दा आहे, ही बाब आहे. येत्या लक्षात. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती की या इलेक्ट्रोल बॉन्डमुळे लोकशाहीला धोका आहे असं म्हणण्यात आलेलं होतं. आता पहिल्यांदा हे याचिकाकर्ते कोण आहेत? तर हे याचिकाकर्ते आहेत असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म, ज्याला शॉर्टकटमध्ये काय म्हणतात? ADR. काय म्हणतात त्याला शॉर्टकटमध्ये? ADR म्हणतात, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स. येत्या लक्षात. म्हणजे लोकशाही अस्तित्वात आहे की नाही आहे हे जे इंडेक्स वगैरे काढतात, हे जे निर्देशांक काढले जातात, येत्या लक्षात, हे लोकशाहीचे निर्देशांक काढणारी जी संस्था आहे ती ADR आहे. येत्या लक्षात. त्या संस्थेने सर्वोच्च न्यायालयामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे की हे इलेक्ट्रोल बॉन्ड बंद करावे किंवा त्याच्यामध्ये सुधारणा कराव्या, कारण की त्याच्यामुळे लोकशाहीला धोका आहे असं त्याचं म्हणणं आहे. येतं लक्षात. कारण की त्यातून पारदर्शकता सिद्ध होत नाही. मात्र ही योजना नेमकी काय आहे इलेक्ट्रोल बॉन्डची हे समजून घेणं गरजेचं ठरतं. राजकीय पक्षांना रोख देणग्या पर्याय म्हणून केंद्र सरकारने 2 जानेवारी 2018 रोजी, येत्या लक्षात, इलेक्ट्रोल बॉन्ड्सची योजना आणली. कधी आणली? 2 जानेवारी 2018 रोजी. या अंतर्गत कोणताही भारतीय नागरिक किंवा भारतात स्थापन झालेली कंपनी निवडणूक रोखे खरेदी करून ते राजकीय पक्षाला देऊ शकते. म्हणजे कोणताही भारतीय नागरिक किंवा भारतात स्थापन झालेली कंपनी अशा प्रकारचे इलेक्ट्रोल बॉन्ड्स विकत घेऊ शकते. म्हणजे याच्यामध्ये कोणाला नकार देण्यात आलेला आहे? फॉरेनर्सला नकार देण्यात आलेला आहे. येत्या लक्षात. मग पुढचा महत्त्वाचा पॉलिटिकल सायन्सच्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधित्व कायदा म्हणजे पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट. येत्या लक्षात. पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट हा जो आहे, या ॲक्टमधले 29A अंतर्गत सुधारणा करण्यात आलेली आहे. येत्या लक्षात. लोकप्रतिनिधित्व कायदा अनुच्छेद आर्टिकल 29A अंतर्गत नोंदणी झालेल्या व गेल्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत किमान 1% मते मिळालेल्या पक्षांनाच हे रोखे स्वीकारता येतात, अशी सुधारणा या कायद्यामध्ये करण्यात आली. म्हणजे ज्याला 1% मत नाही त्यांना अशा प्रकारच्या देणग्या घेता येणार नाही. अशा प्रकारच्या माध्यमातून पक्षनिधी उभारता येणार नाही. राजकीय पक्षांनी हे रोखे केवळ प्राधिकृत बँकांमधील खात्यांमधूनच वटवता येतात. येत्या लक्षात. म्हणजे जी असाईन केलेली बँक असेल, येत्या लक्षात, जी ऑथोराईज बँक सरकारने डिक्लेअर केलेली असेल त्या बँकमध्ये अकाउंट ओपन करावं लागेल. येत्या लक्षात. आणि ह्या अकाउंटच्या माध्यमातूनच ह्या देण्याघेण्याचे पक्षनिधीच्या बाबतीतले व्यवहार केले जातील, अशा प्रकारचा हा भाग आहे. आता ज्याच्या चुकीच्या मार्गाने फंडिंग येत असेल त्यांनाच अडचण आहे याच्या बाबतीतली, त्याच्याबद्दल शंकाच नाही. त्या लक्षात. त्याच्यामुळे हा भाग आपल्याला या ठिकाणी बातमीच्या स्वरूपात महत्त्वाने लक्षात घेणं अपेक्षित आहे. येत्या लक्षात. पुढची महत्त्वाची बाब आहे, भारताची जी वित्तीय तूट आहे ती 7.2 लाख कोटींवर पोहोचलेली आहे. भारताची वित्तीय तूट कितीवर पोहोचलेली आहे? 7.2 लाख, असं या बातमीचं टायटल आहे. विषय न सांगण्याची गरज तरी पण सांगतो. भारतीय अर्थव्यवस्था, त्याच्यामधले सार्वजनिक वित्त, त्यामध्ये शासकीय महसूल, अर्थसंकल्प आणि तुटीच्या ज्या विविध संकल्पना आहेत, येतं लक्षात, तुटीच्या ज्या विविध संकल्पना आहेत, तुटीच्या विविध संकल्पना ही एक ॲग्रिगेटिव्ह तूट किंवा एक सकल तूट म्हणून आपण या ठिकाणी विचारात घेऊ शकतो. सप्टेंबर अखेर वार्षिक उद्दिष्टाच्या 49.3% ही तूट पोहोचलेली आहे. जे ठरवलेलं 100% जे काही टार्गेट असेल त्या 100% पैकी कितीचं झालेलं आहे? तर 39.3. येत्या लक्षात. एवढे ती तूट पोहोचलेली आहे. 50% आत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. केंद्र शासनाची वित्तीय तूट, आता बघा ही बातमी खूप महत्त्वाची आहे, थोडे झूम करून बघूया. केंद्र सरकारची वित्तीय तूट चालू आर्थिक वर्षात सप्टेंबर अखेरीस 7.2 लाख कोटींवर पोहोचली.
संपूर्ण आर्थिक वर्षासाठी निर्धारित उद्दिष्टाच्या ती 39.3%वर तूट पोहोचलेली आहे. मागील वर्षी म्हणजे 2022-23चा विचार करता 2022च्या सप्टेंबरमध्ये, येतं लक्षात, कधी सप्टेंबर 2022मध्ये ही तूट किती होती? 37.3% होती. हे सगळ्यात महत्त्वाचं घ्या. आता किती आहे? 39.3. मगाशी किती होती? 37.3. म्हणजे 39 - 37 म्हणजे 2% वाढ झालेली आहे वित्तीय तुटीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत, म्हणजे 2022च्या तुलनेत. येतं लक्षात, तुलनेत कितीने वाढ झालेली? 2023ला 2%. कशामध्ये वाढ झालेली आहे? वित्तीय तुटीमध्ये वाढ झालेली आहे. ही बाब या ठिकाणी महत्त्वाची आहे. आणि असेच प्रश्न MPSCला वगैरे UPSCला ऑब्जेक्टिव्ह टाईप्समध्ये आपल्याला विचारले जातात. हे तुम्हाला गेल्या वेळेच्या प्रश्नपत्रिका पाहून लक्षात येईल. येतं लक्षात, कारण की ही प्रत्यक्ष आकडेवारी या ठिकाणी दिलेली नाही. हे 2% कॅल्क्युलेशन्स तुम्हाला स्वतः करावे लागतील, त्यावेळेला करेल मित्रांनो. ठीक आहे, ओके. डोंट चेंज द टॉपिक. सरकारचा खर्च आणि जमा यातून होणारा महसूल यातील फरक म्हणजे वित्तीय तूट असते. महालेखापाल म्हणजे कॅगनी दिलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर अखेरीस ही 7.2%वर लाख कोटींवर पोहोचलेली होती. चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या 5.9वर आणण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने अर्थसंकल्पात ठेवलेले आहे. येत्या लक्षात. बघा मित्रांनो, हा भाग खूप अत्यंत महत्त्वाचा आहे. कितीचं टार्गेट ठेवलेलं आहे, तर हा भाग तुम्हाला मला लक्षातच ठेवावा लागेल. येत्या लक्षात. काय सांगतोय आपण, कशाबद्दल चर्चा करतोय? म्हणजे अर्थसंकल्प. येत्या लक्षात. कोणता अर्थसंकल्प? 2023-24चा जो अर्थसंकल्प आहे मांडलेला 1 फेब्रुवारीला निर्मला सीतारामन मॅडमांनी यावर्षी, त्या ठिकाणी कितीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे तुटीचं? तर GDPच्या, येतं लक्षात, GDPच्या 5.9%, येतं लक्षात, एवढ्यावर तूट कॉन्स्टंट ठेवायची आहे किंवा ती मर्यादित ठेवण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. अशा प्रकारचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. हा सेकंड सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन या ठिकाणी बनू शकतो. जी लोक आता मुख्य परीक्षेसाठी पात्र आहे, ग्रुप C असेल, ग्रुप B असेल, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बीट या ठिकाणी आलेली आहे. आर्थिक वर्षात वित्तीय तूट GDPच्या तुलनेत 6.4% होती. येत्या लक्षात. मागील वर्षी म्हणजे कोणत्या वर्षी? 2022-23ला ही तूट किती होती? 6.4% होती. हा भाग या ठिकाणी महत्त्वाचा होता. येतं 6.4 वरून पुढच्या वर्षी किती ठरवण्यात आली? 5.9. 6.4 वरून 5.9 वर. येतं लक्षात. हे कसलं उद्दिष्ट आहे? वित्तीय तूट टप्प्याटप्प्याने कमी करण्याचे उद्दिष्ट आहे, असं आपल्याला या ठिकाणी दिसतं. आता वित्तीय तूट वगैरे किंवा त्या ठिकाणी फक्त तूट म्हणा, येत्या लक्षात, तूट म्हणा किंवा तुमच्या इंग्रजीमध्ये डेफिसिट म्हणा. येत्या लक्षात. ही डेफिसिट स्टेप बाय स्टेप कमी करण्याचं उद्दिष्ट कशामध्ये मेन्शन केलेलं आहे? तर FRBM ॲक्टमध्ये सरकारने स्वतःवर ही बंधनं टाकून घेतलेलं आहे. FRBM म्हणजे काय? फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ॲक्टनुसार ही बंधनं सरकारने स्वतःवर लादून घेतलेली आहे. पुढं, केंद्र सरकारला चालू आर्थिक वर्षात सप्टेंबर अखेर 11,60,00,000 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. किती मिळालेला आहे? 11,60,00,000 कोटी. वार्षिक उद्दिष्टांच्या 49.8% हा महसूल आहे. म्हणजे वार्षिक उद्दिष्ट जेवढं 2023-24चं ठरवलेलं होतं, त्याचं जवळपास फक्त 50% उद्दिष्ट आता सप्टेंबरपर्यंत पूर्ण झालेलं आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत निव्वळ कर संकलन वार्षिक उद्दिष्टाच्या 52.3%, म्हणजे जे टॅक्स रेव्हेन्यू सरकारचा जमा झालेला आहे 1 एप्रिल ते सप्टेंबर एंडिंगपर्यंत, हा किती टक्के जमा झालेला आहे? 52.3% जमा झालेला आहे.
येतं लक्षात. आणि सरकारचा सप्टेंबर अखेरचा खर्च किती आहे? 21.19 लाख कोटी रुपये आहे. आणि वार्षिक उद्दिष्टाचा तो किती आहे? 47.1%. येतं लक्षात. बघा, एक छोटीशी बातमी वाटते, पण त्यामध्ये किती महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत हे आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्णरित्या आता तुम्हाला कळालं असेल असं मला वाटतं. येतं लक्षात. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आजच्या बातमीमध्ये, आता इकॉनॉमीचे या ठिकाणी मुद्दे बऱ्यापैकी नाही आहेत त्याच्यानंतर आजच्या न्यूजपेपरमध्ये 1 नोव्हेंबरला नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र. आता हा मुद्दा कसा आहे? तो तर ज्वलंत आहे. आरक्षणासंदर्भात आहे. कोणतं आरक्षण? तर मराठा आरक्षण. हा मुद्दा कशाशी डील करणारा आहे? तर भारतीय राज्यघटनेशी संबंधित आहे. त्यासोबत हा इतिहासाचा देखील मुद्दा आहे. इतिहासामध्ये कोणता इतिहास? तर मध्ययुगीन इतिहास. मध्ययुगीन इतिहासामध्ये कोणत्या बाबी? निजामशाही. येतं लक्षात. आणि सोबतच भूगोलासंदर्भात आहे, कारण की महसुली मंडळातून ही माहिती गोळा केली जाते. त्याच्यामुळे महसुली मंडळ, त्यातल्या त्यात मराठवाडा आणि त्यामध्ये असणारे 8 जिल्हे. तर ही बातमी कशी आहे बघा. मराठवाड्यातील निजामकालीन इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे, म्हणजे मराठवाडा आला, त्याचे 8 जिल्हे आले, निजामशाही आली, त्याचा इतिहास आला. हा बाबी व तुम्हाला मला राज्यसेवा, येतं लक्षात, संदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकतात, किंवा इतिहासाचा संबंध लावून तुम्हाला ग्रुप बी आणि सीला पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. येतं लक्षात. तर कुणबी जात प्रमाणपत्रासंदर्भात कारवाई निश्चित करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीचा प्राथमिक अहवाल काल कॅबिनेट मंत्रिमंडळाने स्वीकारलेला आहे. येतं लक्षात. कोणाच्या अखत्यारीत समिती नेमलेली होती असा प्रश्न जर आला तर न्यायमूर्ती, विशेष करून निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे. येतं लक्षात. निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अखत्यारीत ही समिती नेमण्यात आलेली होती आणि त्याचा प्राथमिक अहवाल त्यांनी काल मंत्रिमंडळासमोर सादर केलेला होता आणि त्याला मंजुरीही मिळालेली आहे. येते लक्षात. मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यातील सुमारे 2.25 कोटी नोंदी तपासण्यात आलेल्या आहे. म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की भूगोलाचा संदर्भही आहे मराठवाड्यातील 8 जिल्हे. आता ही बातमी जशी जशी पुढे जाईल तशा बाबी आपण चर्चा करू न्यूजच्या माध्यमातून. त्यात 2.25 कोटीपैकी कितींच्या नोंदी आढळल्या? फक्त 13,498 लोकांच्या नोंदी आढळल्या आणि त्यांना प्रमाणपत्र आता इश्यू केले जावे अशातलं. मात्र मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी बातमी आहे किंवा जरांगेंचं जे उपोषण सुरू आहे, त्यांनी काय म्हटलेलं आहे? सरसकट सर्व मराठ्यांना, येतं लक्षात, कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं. कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं. येतं लक्षात. आता हे जर कुणबी प्रमाणपत्र दिलं तर त्यांचा समावेश कशात होईल? ओबीसी कॅटेगरीमध्ये होईल. ऑलरेडी ओबीसीमध्ये भाऊगर्दी आहे, तिच्यामध्ये मराठी ॲड होतील, म्हणजे ओबीसीचं जो कोटा आहे त्याच्यामध्ये सब डिव्हिजन वाढेल आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला लाभ मिळणं शक्य नाही. येतं लक्षात. म्हणून ओबीसीमध्ये त्यांचा समावेश करू नका, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या असं ओबीसी गटाची मागणी आहे. खूप कॉम्प्लिकेटेड मुद्दा आहे, वाटतो तेवढा सोपा नाही. येतं लक्षात. कारण की सेंट्रल मधूनही त्याला सपोर्ट लागेल वेगवेगळ्या मुद्द्यांच्या संदर्भामध्ये. या बाबी आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्णरित्या घ्यायची आहे. ओके, पुढची बातमी आहे निकृष्ट दर्जाच्या प्रोटीन्सची पावडरची विक्रीच्या संदर्भात आहे. सब्जेक्ट आहे सायन्स. सायन्समध्ये न्यूट्रिशन म्हणजे पोषण. आता प्रोटीन्स पावडर आहे म्हणजे प्रथिनं. प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं, त्याच्यासोबत तुम्हाला व्हिटॅमिन्स, येतं लक्षात. व्हायटॅमिन्स त्याला उच्चार होतो, व्हायटॅमिन्स वगैरे हे मुद्दे त्या ठिकाणी आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. जीवनसत्व, प्रथिनं, कर्बोदक, कार्बोहायड्रेट्स हे शरीराच्या पूर्णपणे वाढीसाठी आवश्यक असतात. येतं लक्षात. आणि त्याकरता हा मुद्दा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाच्या माहितीनुसार आणि त्यांनी चालवलेल्या कार्यक्रम, जनजागृती कार्यक्रम जो आहे, कोणता कार्यक्रम आहे? फूड सेफ्टी ऑन व्हील. फूड सेफ्टी ऑन व्हील. फूड सेफ्टी ऑन व्हील हा कार्यक्रम कोणातर्फे राबवण्यात येतो आहे?
हा प्रश्न आला तर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाने हा कार्यक्रम राबवलेला आहे. येतं लक्षात. या कार्यक्रमाच्या अंतर्गत अन्न सुरक्षा कायदा 2006 नुसार, येतं लक्षात, अन्न सुरक्षा कायदा कधीचा आहे? अन्न सुरक्षा कायदा 2006चा आहे. येतं लक्षात. मग त्या कायद्यानुसार प्रोटीन्स पावडरची जी विक्री होते त्याचे जे नमुने ठरवण्यात आलेले आहे, जे प्रोटोकॉल ठरवण्यात आले त्याच्यानुसार ते काही आढळलं नाही आणि त्याच्यामुळे 13,632 प्रकरणामध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेले, नोंदवण्यात आलेले आहे. किती गुन्हे दाखल करण्यात आलेले? 13,632 गुन्हे दाखल करा. हा अशा प्रकारचे आकडे पण कन्फ्युजन करण्यासाठी, क्वेश्चन कॉम्प्लेक्स करण्यासाठी पण आपल्याला MPSC वगैरेमध्ये विचारले जातात. हा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे प्रोटीन्स वगैरेसाठी सायन्सच्या बाबतीमध्ये हा अशा प्रकारच्या मुद्द्यांसाठी तयार राहणं तुम्हाला मला गरजेचं आहे. त्यानंतर आहे प्राध्यापक राजा शिरगुप्पे यांचं निधन झालेलं आहे. येत्या लक्षात. मराठी आणि कर्नाटकी साहित्य संदर्भातली ही व्यक्तिमत्व होतं. येत्या लक्षात. आता थोडक्यात त्याच्या बातमीमधले महत्त्वाचे मुद्दे आपण बघूया. ते वयवर्ष 64 होते. येत्या लक्षात. त्यामध्ये सीमा भागातील निपाणी गावाचे ते शिरगुप्पे हे आजरा येथे अनेक वर्षापासून वास्तव्यात होते. कविता, कथा, नाटक, चित्रपट, पथनाट्य, समीक्षालेखन आदी साहित्याच्या प्रांगणात त्यांनी आपला ठसा उमटवला. बालसाहित्य ते विद्रोही साहित्यामध्येही त्यांची भूमिका होती. निपाणीतील तंबाखू कामगार चळवळीपासून त्यांनी चळवळीला सक्रिय सहभाग नोंदवला. सांगलीत झालेल्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते. येते लक्षात. सांगलीत जे विद्रोही सांस्कृतिक संमेलन झालेलं होतं त्या संमेलनाचे ते काय होते? अध्यक्ष होते. न पेटलेले दिवे, शोधयात्रा, ईशान्य भारताची, शोधयात्रा महाराष्ट्राची, तिच्या नवऱ्याचे वैकुंठगमन यासारखे पुस्तकांचं लिखाण हे प्राध्यापक राजा शिरगुप्पे यांनी केलेलं आपल्याला आढळतं किंवा या ठिकाणी माहितीमध्ये नमूद आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा डॉक्टर भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारासह महाराष्ट्र शासनाचे नामांकित पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. बघा मित्रांनो, आपल्याला एक पुरस्कारावर, दिवंगत व्यक्तिमत्वावर प्रश्न असतो आणि त्यातून असे काही आपल्याला परिचित नसलेले किंवा जनरली आपल्याला जे होटी तोंडी असतात असे नावं आपल्याला प्रश्नांच्या स्वरूपात आता विचारायला सुरुवात केलेली आहे. त्याच्याकरता ही बाब महत्त्वाची आहे असं मला वाटतं. येत्या लक्षात. आता बघा, आझादी का अमृत महोत्सवाचा काल समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या अखत्यारीत झालेला आहे. ओके. आझादी का अमृत महोत्सव याला सुमारे 1000 दिवसाचं हे अभियानाची सांगता काल मंगळवारी नवी दिल्लीत कुठं झाली? कर्तव्य पथ. येतं लक्षात. कुठे झाली? कर्तव्य पथावर झाली. त्यासोबतच देशभर या कालखंडात राबवण्यात आलेला मेरी माती मेरा देश, माझी माती माझा देश या मोहिमेचा समारोपही झाला. म्हणजे आझादीचा अमृत महोत्सव आणि मेरी माती मेरा देश या कार्यक्रमाचा समारोपही या दिवशी, कालच्या दिवशी झालेला आहे. म्हणून कालची तारीख तुम्हाला मला अत्यंत महत्त्वाची आहे. कालची तारीख काय? 31 ऑक्टोबर 2023. येत्या लक्षात. 31 ऑक्टोबर 2023. कोणत्या 2 कार्यक्रमांचं समारोप? आझादी का अमृत महोत्सव आणि सोबत मेरी माटी मेरा देश याचाही समारोप. कुठं? कर्तव्य पथ या ठिकाणी. येत्या लक्षात. मित्रांनो, आजच्या न्यूजपेपरमध्ये या बाबी मला महत्त्वाच्या वाटलेल्या होत्या, ज्या परीक्षेच्या PYQच्या अनुषंगाने आपण विचारात घेऊन त्याचं डिस्कशन्स केलेलं आहे. ओके. भेटूया पुढच्या लेक्चरला.